निश्चित एकूणच या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, का अधिक माहिती या संदर्भात? आताच आपण पाहिलं परराष्ट्र सचिवांची पत्रकार परिषद पार पडली, काय माहिती मिळते या संदर्भात? बरोबर, फॉरेन सेक्रेटरी विजय गोखले यांची अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली। त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी हल्ला जो त्यांची रहिवासी असलेली तिथे राहतात त्या तिथे हल्ला झालेला आहे, हल्ला केला आणि जवळपास जैश ए मोहम्मदच्या सर्व दहशतवादी तळ तिथून निस्त्राबूत केलेले आहे। सोबतच हा बालकोट परिसरामधला हमला केला होता आणि सोबतच मोठ्या संख्येने टेररिस्ट आणि इतर त्याचे अनेक प्रमुख कमांडर मारल्या गेले असेही त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर यावेळेस विजय गोखले यांनी कुठलाही प्रश्न आणि कुठलाही घेतला नाही आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की अजून अतिरिक्त माहिती लवकरच आपल्याला पुढे मिळेल। आणि त्यांनी असंही म्हटलंय की ही जी सगळं माहिती आहे, आम्हाला जी इंटेलिजन्स माहिती मिळेल त्याच्या आधारावरती आम्ही कारवाई केलेली आहे आणि जे पुलवामामध्ये हल्ला झाला होता त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आम्ही हे उत्तर दिलेलं आहे पाकिस्तानला। निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। आपण सर पाहिलं विलास तर खरं तर जेव्हा पुलवामाचा हल्ला झालेला होता तेव्हा सर्वत्र संताप रोष व्यक्त केलेला गेला होता, पण सगळ्यात महत्त्वाचा आज जेव्हा हवाई हल्ला आपण केला तो सुद्धा पीओके जाऊन त्याच्यानंतर मात्र भारतीयांनी आनंद व्यक्त केलेला आहे। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बागे यांनी, पाहूया। तिरंगा हातात घेतलेल्या या सैनिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा जल्लोष काही वेगळा होतोय। हौद जोश म्हणत हे सगळे ज्या पद्धतीने आपल्या देशाच्या सैनिकांचा जवानांचा गौरव करताय, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी याच्या ताकदीने एकत्र आले। आज जवानांनी पुलवामावर खऱ्या अर्थानं बदला घेतला, जैश ए मोहम्मदच्या या तळांना उद्ध्वस्त केलाय, काय सांगाल? हम पाकिस्तान को बताना चाहते हैं कि उन्होंने हमारे पीछे से हमला किया था, हमने सामने से हमला किया है। बाप बाप होता है और बेटा बेटा होता है। जय हिंद, जय भारत। जय हिंद, जय भारत। काय पाकिस्तानला आपण त्यांची अवकात दाखवून दिली, त्यांच्या अवकातीचे पाकिस्तान आपला पोरगा आहे आणि आपण त्यांचा बाप आहे। बाप भारत। नाशिकच्या भोसले सैनिकी स्कूल कॉलेजमध्ये असलेला रणगाडा म्हणजे पाकिस्तान विरुद्ध मिळवलेल्या विजयाचं एक चिन्ह आणि याच ठिकाणी हे सगळे विद्यार्थी सगळे उभे झालेत। काय रे, काय सांगशील? सर कुछ नहीं, बहुत अच्छा किया है इंडिया ने ऐसे बॉम्ब डालकर, बस इतना ही कहना चाहता हूँ। या विद्यार्थ्यांचा सगळा जल्लोष तर दिसतोय, यातले बरेच विद्यार्थी आहे की ज्यांचे पालक आजही सैन्यात आहे। आपण बघतोय की मुली सुद्धा या ठिकाणी मोठ्या आहेत, सैनिकी शिक्षण घेणाऱ्या मुली या ठिकाणी आलेल्या आहेत। आणखी या सगळ्या मुलींच्या मनात सुद्धा एकच आहे की देश सर्वप्रथम, या देशासाठी जे करणं आवश्यक आहे ते सगळं करणार। आपल्याला माहिती आहे की पुलवामावर जो हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले आणि त्याच ग्रुपमध्ये सुद्धा याच सैनिकी विद्यार्थी जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहे यांचे पालक सुद्धा होते। यातल्या कोणा एका विद्यार्थ्याचे वडील त्या ठिकाणी होते, तर कोणाचे काका, कोणाचे मामा, सगळ्यांचा जल्लोष तोच होता की नाही कोणत्याही परिस्थितीत आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या कोणालाही सोडणार नाही। आणखीन याचमुळे आज जो हल्ला केलाय आपण बघतोय की या मुली आहे सैनिकी शिक्षण घेणाऱ्या मुली आणि या सुद्धा तितक्याच ताकदीने खांद्याला खांदा लावून येत आहेत, वंदे मातरमच्या घोषणा देत। आज भारताने बदला घेतला, काय सांगशील? आज भारताने बदला घेतला, मला अतिशय आनंद होत आहे आणि आता खरं तर तोंडावरती जबाबदारीची आपली वेळ आहे आणि भारत आणि जर पाकिस्तानला बोला तुमच्यामध्ये दम असेल, हिम्मत असेल तर आमच्या तोंडावरती येऊन वार करा, पाठीमध्ये खंजीर खुपसू नका। आता आम्ही काय शांत बसणार नाही, पाकिस्तानाने सावधान व्हा, आमच्यासारखी वाघिणी लवकर येत आहेत। ही ताकद आहे आपल्या देशाची, या सगळ्या ज्या मुली आहेत, युवती आहेत, या भगिनी आहेत, या माता आहेत, या सगळ्या सैनिकांसाठी आज भारतीय सैनिकांनी जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला। आता जे भारताने केलंय ते खूप चांगलं केलंय, असेच 2-3 हल्ले त्यांना करायचे आणि त्यांचं तोंड बंद करण्याची गरज आहे, म्हणून मी पण सैन्यात जाणार आणि त्यांचं तोंड बंद करून राहणार आणि अशाच हल्ल्याची गरज आहे त्यांचं तोंड बंद करण्यासाठी। जय हिंद। प्रत्येकाच्या बोलण्यातला उत्साह दिसून येतोय। पाकिस्तानला कळायला पाहिजे की भारतावर जे हल्ले केले त्यांनी ते समोर येऊन करायला पाहिजे, त्याच्या पाठीमागून ते खंजीर खोपतात ते करायला नाही पाहिजे। आणि जे भारताने हे सगळं पहिले जर केलं असतं तर आपल्यावर ही वेळ आली नसती।
ही आहे ताकद आपल्या देशाची, ही आहे ताकद आपल्या देशवासियांची, ही आहे ताकद आपल्या शहीद जवानांना सलाम करणारी, ही आहे ताकद वीरगती प्राप्त झालेल्या सैन्य दलाला खऱ्या अर्थानं सलाम करण्याची. आज पुलवामा दहशतवादी हल्ला त्यांनी केला, या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हे सगळे जवान सैनिक जे उद्या सैन्यात जाणार आहे आणि ज्या ताकदीने हे सगळे एकत्र झाले आणि आज पूर्णपणे ज्या पद्धतीने भारत मातेचे वीर हे घोषणात आहे की भारत माता की जय म्हणतायत, यांच्या बोलण्यात जल्लोष आहे. हे फक्त इथेच थांबू नका, तर नेस्तनाबूत करा त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या प्रत्येक देशीला, त्या प्रत्येक शक्तीला जी आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघते. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कदमचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. हाऊस द जोश म्हणजे नेमकं काय विलास, ते खरं तर हे पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे. नक्कीच. आणि खरं तर प्रत्येकालाच असं वाटत होतं की ह्याचा बदला घेतला गेला पाहिजे, कारण सगळ्यांनाच हादरवून टाकणारी ती गोष्ट होती. तो जो हल्ला होता, भ्याड हल्ला होता. पण त्यानंतर 15 दिवसांनी हा जो बदला घेतलेला आहे, तो बदला घेतल्यानंतर असा कुठलाही भारतीय नसेल ज्याला आज आपल्या सैनिकांचा अभिमान वाटला नसेल. निश्चित. आणि तेच आज या भारत भूमीवर पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण आनंद व्यक्त करतोय. ही दृश्य आपण पाहतोय, ग्राफिक्सच्या माध्यमातून ही दृश्य आपण पाहतोय. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, ज्या ठिकाणी भारतीय सैन्यानं, भारतीय लष्कराच्या त्या शूर जवानांनी बालाकोट या ठिकाणी जाऊन हा हल्ला केलेला आहे. POKला लागून हा सगळा परिसर आहे. आणि या ठिकाणी 3:30 वाजता, पहाटे 3:30 वाजता भारतीय सैन्य दाखल झालं आणि मिराज 2000 जे लढाऊ विमान कारगिलमध्ये सुद्धा वापरलं होतं, त्या लढाऊ विमानांच्या या साह्यानं या ठिकाणी हल्ले करण्यात आले. 21 मिनिटं विलास, ती 21 मिनिटं महत्वाची होती भारतीय सैन्याच्या दृष्टिकोनातून, कारण 21 मिनिटं इथं या ठिकाणी हे मिराज 2000 होतं, ज्यात जवळपास 47 बॉम्ब होते. नक्कीच. आणि ही सगळी जी एअर स्ट्राईक झाली, त्या एअर स्ट्राईक नंतर पाकचे धाबे दणाणले असतील यात कसली शंका नाही. आणि पहिल्यांदा असं झालं की पाकिस्तानने स्वतःहून जे हल्ल्याचे पुरावे दिलेले आहेत आणि असं सांगण्याचा प्रयत्न केला की आमचं काहीही नुकसान झालेलं नाहीये, पण जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान त्यांच्या काळजात धडकी भरवणार आहे. ते जरी जगाला सांगू शकत नसले तरी मात्र आज एअर स्ट्राईकच्या माध्यमातून भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे की दहशतवादाच्या विरोधातली आमची जी लढाई आहे ती सुरूच राहणार आहे. पाकिस्ताननं आजपर्यंत कधीही मान्य केलेलं नव्हतं. पण दरम्यान या सगळ्याबद्दल आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. चंद्रकांत पाटील महसूल मंत्री नेमकं काय म्हणतात ऐकूया. बरोबर चंद्रकांत दादा आहेत. चंद्रकांत दादा, काय प्रतिक्रिया येते? आता आपण तुम्ही आमदार आणि मंत्री नंतर आम्ही एक भारतीय नागरिक आहोत आणि या देशातच नाही ते जगभर पसरलेल्या भारतीय मनाला आज प्रचंड आनंद झालेला आहे. आपल्या देशाच्या सैन्याबद्दलचा अभिमान वाटलेला आहे आणि तो अभिमान व्यक्त करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये भारतीय सैन्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. आणि आम्ही सगळेजण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून ही प्रेरणा आम्ही घेतली, हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करण्यासाठी या ठिकाणी आले. भारत माता की जय. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा आज पहाटे 3:30च्या सुमारास भारताच्या हवाई दलानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केले आणि भारताच्या मिराज विमानाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हे एअर स्ट्राईक करून तिथले जे दहशतवाद्यांचे तळ होते ते तळ नष्ट केलेले आहेत. आणि यात हिजबुल मुजाहिद्दीन, जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांचे हे जे मुख्यत्वे तळ होते, या तिन्ही ठिकाणी त्यांनी महत्वाचे असे एअर स्ट्राईक केली आणि त्यांचं जे कंबरड आहे दहशतवाद्यांचं ते मोडण्याचा एक मोठा जो एअर स्ट्राईक आहे तो आज घडून आणलेला आहे. स्वाभाविकपणे याच्या नंतर तरी किमान आता त्यांना धडा मिळेल अशी आशा आहे. निश्चित. पण विलास सर, आपण पाहिलं तर वारंवार पाकिस्तान हे आगळीक करतच आहे. चोराच्या उलट्या बोंबा मारण्यात पाकिस्तान हे सतत अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतं. पण ही महत्वाची घडामोड घडल्यानंतर मात्र राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर सुद्धा याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रीय स्तरावरचा जर विचार केला तर लगेचच बैठकांचं सत्र सुरू झालं. राज्यात सुद्धा विधान भवनाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या ठिकाणी सुद्धा अगदी राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. भारतवासीय सुद्धा आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. ठिकठिकाणी आनंद व्यक्त केला जातोय कारण भारतानं थेट POKत घुसून
ही कारवाई केलेली आहे। सर्जिकल स्ट्राईक नंतर भारतानं केलेली ही सगळ्यात महत्त्वाची कारवाई समजली जाते। पुलवामा हल्ल्यानंतर भारत या हल्ल्याला कसं सडेतोड उत्तर देणार याकडे तमाम भारतीयांचं लक्ष लागलेलं होतं। अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा त्या क्षणी लगेचच म्हटलेलं होतं हल्ला झाल्यानंतर भारतातल्या या शहीदांचं बलिदान वाया जाऊ दिलं जाणार नाही आणि त्यानंतर लगेचच रणनीती ठरली गेली आणि थेट पुढच्या 12-13 दिवसात हा अटॅक पीओकेत घुसून करण्यात आला आहे। नक्कीच एक पुलवामामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर एक प्रचंड मोठा दबाव जो आहे तो दबाव निर्माण झाला होता। पाकिस्तानचा बदला घेण्यात यावा अशी मागणी सातत्याने होत होती आणि सोशल मीडिया असेल चॅनल्स असतील सगळीकडे याच्याबद्दलचा जो रोष आहे तो सातत्याने व्यक्त होत होता आणि त्यामुळे सरकारने सुद्धा सांगितलं होतं की सैन्याला पूर्णपणे मोकळीक देण्यात आलेली आहे कारवाई करण्यासाठी आणि आता ही कारवाई करण्यात आलेली आहे। पीके सहगल संरक्षण तज्ञ यांनी नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हटलं आपण ऐकूयात। हमारा राइट ऑफ सेल्फ डिफेंस एक्सरसाइज किया है। प्रधानमंत्री ने साफ तौर पे कहा था पुलवामा के बाद में जो पाकिस्तान ने बहुत बड़ी गलती की है और उसकी कीमत उसको चुकानी पड़ेगी। सारे देश को उम्मीद थी कि हिंदुस्तान के प्रधानमंत्री कुछ ना कुछ करेंगे और वास्तव में उन्होंने दिखा दिया कि उनका जो 56 इंच का सीना है उनमें उससे भी बहुत ज़्यादा उन्होंने कहा था जितना दुख आपको है उससे ज़्यादा दुख मुझे भी है। तो ये 12 विमानों ने सक्सेसफुल स्ट्राइक करने के बाद में 12 के 12 वापस आ गए। वंस अगेन साफ तौर पे दर्शाता है कि हिंदुस्तान बहुत काबिल है। जब पहले हमने सर्जिकल स्ट्राइक की थी हमने एक लॉस भी नहीं हुआ था। अभी भी 12 के 12 हवाई जहाज वापस आ गए जबकि पाकिस्तान फुल वॉर अलर्ट पर था। लेकिन पाकिस्तान अभी से ही डिनाइल मोड में चला गया। वो बोलते हैं कि 12 हवाई जहाज जो हिंदुस्तान के आए हमने अपने जहाज़ों को स्क्रैम्बल किया और हिंदुस्तान के हवाई जहाज़ जो हैं अपना वेपन जो हैं प्रीमेच्योरली रिलीज करके भाग गए वापस। ये साफ तौर पे दर्शाता है कि पाकिस्तान को साफ तौर पे बता दिया कि ज़ीरो टॉलरेंस है। अगर इस माफी की कार्रवाई करेगा पाकिस्तान तो हम उसको उसके देश में घुस के और बुरी तरीके से मारेंगे। सर्जिकल स्ट्राइक के समय भी हमने उसको दिखाया कि हम उसके देश के अंदर घुस के उसके घर में घुस के उसको बर्बाद कर सकते हैं। अभी फिर हमने उसको दोबारा दर्शाया कि हिंदुस्तान में हर प्रकार की क्षमता है, हर प्रकार की ताकत है। इसके बावजूद कि पाकिस्तान के आर्मी चीफ और एयर चीफ तकरीबन 2 दिन पहले ही पूरा टैप किया था और कहते हैं हर प्रकार से हम सुरक्षित हैं। हिंदुस्तान ने दर्शा दिया कि आपका ये झूठा अनुमान है कि आप सुरक्षित हैं। हिंदुस्तान बड़ा पावरफुल है, इसके साथ पंगा मत लेना। अगर पंगा लोगे तो इसकी सजा आपको बहुत ज़बरदस्त मिलेगी। मिराज इज़ अ वेरी वेरी सुपर्ब एयरक्राफ्ट। 12 aircraft carrying 1000 kg bombs must have devastated that entire area in totality. However, Pakistan has gone into a denial mode that Jaish-e camps, terrorist camps must have been completely obliterated. I have no doubts on that. I am very sure that sooner than later the damage assessment report will also be released because 1 or 2 aircraft take photographs to indicate what is the quantum of damage that has been done. And once we release the damage assessment reports, Pakistan's conviction or statements that Indians withdrew after they scrambled their jets would be proven wrong. And we will be able to convince the world that India has done the needful. Those terrorist training camps would have completely been obliterated. I have no doubts on that. And everything that is there, whether in terms of infrastructure or human beings or any weapon systems, etc., would have been completely destroyed. आपण ऐकलं की भारताच्या 12 विराज विमानांनी जे फायटर प्लेन आहेत त्यांनी पाकिस्तानचे आणि दहशतवाद्यांचे कसे 12 वाजवलेत आणि सुरक्षितरित्या ते भारतामध्ये परत आलेले आहेत। निश्चित आणि या संदर्भात अनेक प्रतिक्रिया सुद्धा उमटायला सुरुवात झालेली आहे। ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूया। भारतीय हवाई दलाच्या मिराज विमानांनी आणि एकाच वेळा 12 मिराज विमानांनी पाकिस्तानच्या आत जाऊन जे वेगवेगळे दहशतवादी कॅम्प्स आहेत त्याच्यावरती हल्ला केलेला आहे आणि त्याच्यावरती 1000 केजीचे बॉम्ब टाकलेले आहेत ज्यामुळे दहशतवाद्यांना बऱ्यापैकी नुकसान झालं असावं अशी माहिती आहे। एक्झॅक्टली किती दहशतवादी मारले गेले, किती पळून गेले हे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये कळूनच जाईल। परंतु हे महत्त्वाचं आहे की पाकिस्तान विरुद्धच्या दहशतवादी लढाईमध्ये आपण
पहिल्या वेळा आपल्या एअरफोर्स म्हणजे हवाई दलाचा वापर केलेला आहे. पाकिस्तान नेहमीच फुशारका मारत होता आणि आपल्याकडे असलेले अनेक उंटावरचे विद्वान असे सांगायचे की पाकिस्तानशी लढाई करू नका, कारण त्यांच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत. आपण जर त्यांच्या विरुद्ध लढाई केली तर ते न्यूक्लिअर बॉम्बचा वापर करतील. मी अनेक वेळा म्हटलं होतं की आपल्याकडे जेवढी असलेली ताकद आहे त्याचा पूर्ण वापर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद ला बर्बाद करण्याकरता आपण इस्तेमाल करायला पाहिजे. जो आपण केलेला आहे त्याकरता हवाई दलाला कॉम्प्लिमेंट द्यायला पाहिजे, आर्म फोर्सेसना कॉम्प्लिमेंट द्यायला पाहिजे, पॉलिटिकल लिडरशिपला कॉम्प्लिमेंट करायला पाहिजे की आपण हे दाखवून दिलं की आमच्याकडे जी शस्त्र आहे ही केवळ शोभेकरता शस्त्र नाही, आम्ही यांचा वापर पाकिस्तानच्या विरुद्ध करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो रिस्पॉन्स निश्चित खरं तर भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद ही बाब समजायला हवी. नक्कीच. खरं तर पाकिस्तानचे नेते असतील किंवा सैन्य अधिकारी असतील बड्या बड्या बाता मारत होते की भारत आमच्या विरोधात काही करू शकत नाहीये, पण भारताच्या सैन्य दलानं करून दाखवलंय असंच म्हणावं लागेल. स्वाभाविकपणे भारतीयांमध्ये एक आनंदाची भावना आहे, बदला घेतला त्याचं समाधान आहे. नागपूरकरांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी. भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक 2 नुसार ज्या पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं आहे त्याचा आनंद नागपूरकर व्यक्त करतायत. पुलवामा हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं नागरिकांच्या मनामध्ये राग होता तो राग आतापर्यंत व्यक्त होत होता, पण आता सर्जिकल स्ट्राईक 2 नंतर सुद्धा नागरिक मोठ्या संख्येनं आनंद व्यक्त करतायत. नागपूरच्या प्रतापनगर चौकामध्ये आपण आत्ता आहोत आणि या ठिकाणी नागरिक फटाके फोडून या सर्जिकल स्ट्राईक 2चा आनंद व्यक्त करतायत. नागरिक आपल्यासोबत आहेत. काय भावना आहे तुमच्या? एक तर अत्यंत स्वागतार्ह निर्णय आहे. ही जी कृती करण्यात आली ही अत्यंत स्वागतार्ह आहे. भारत हा अहिंसावादी देश आहे हे जगभर ख्यात आहे, पण चुकीस माफी नाही हे जे आपण बऱ्याच डायलॉगमध्ये ऐकतो हे सरकारने आणि सेनेनी स्थापित करून दाखवलं आहे. आणि स्पष्ट शब्दात सांगायचं तर आम्ही हातामध्ये बंदूक घेऊन सेनेवर जाऊ शकत नाही, आम्हाला तो मौका मिळाला नाही, तेवढा खुशनसीब आम्ही नाही हो. पण हा जल्लोष इथे सगळ्या तुम्हामांसोबत आम्ही सेलिब्रेट करून जवानांचा हौसला वाढवू शकतो. सरकारचा निर्णय योग्य आहे आणि पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायचं म्हटलं, जर का माझा हा निरोप तिथं जात असेल तर आमच्या सगळ्या वतीने की हे स्टार्टर्स आहेत, दीज आर स्टार्टर्स प्रोव्हाइडेड टू पाकिस्तान. आता पुढे लंच घ्यायचं आहे, पाकिस्तानला डिनर घ्यायचं आहे, त्यांनी त्यांचं ठरावं. सेना प्रत्येक पद्धतीने तयार आहे. सर तुम्ही काय सांगाल? काय या ठिकाणी तुम्ही फटाके फोडले, आनंद व्यक्त केला, आतापर्यंत आपण श्रद्धांजली वाहिली, मेणबत्तीच्या वतीने श्रद्धांजली भावना व्यक्त केल्या आणि आता आनंद व्यक्त करतोय, काय तुमच्या भावना आहे? हमारी भावना आज 3 बजे देश के पंतप्रधान ने जो हमला किया, हमारे देश के 40 सिपाही गए, आज 40 नहीं 40,000 सिपाही वहाँ से उन्होंने पाकिस्तान से लाना चाहिए उनकी सर. और जिस हिसाब से देश के पंतप्रधान ने कहा था कि 56 इंच का सीना है, आज वो उसने पाकिस्तान को उसकी औकात दिखा के बता दिया कि 56 इंच का सीना है हमारे देश के पंतप्रधान का. तुम्ही काय सांगा? नक्कीच अभिमान आहे, आनंद आहे आणि आतुरता आहे पुढच्या आक्रमणाची. आणि आत्ता तुम्ही जसं म्हणाला तसं मेणबत्त्या ते लढ हा आमचा प्रवास आहे, पण आम्ही सुतळी बॉम्बची वाट बघतोय आणि तो पण आम्हाला चान्स लवकरच मिळेल ही आम्हाला नक्की आशा आहे. आणखी नागरिक आपल्यासोबत त्यांना विचारूया आणि त्यांनी आनंद व्यक्त केला. काय तुमची प्रतिक्रिया? जो हल्ला केला आहे तो चांगला हल्ला आहे. आम्ही प्रधानमंत्रीची मनापासून शुभेच्छा देतो त्यांना, का याच्याहून मोठा हल्ला त्यांनी करायला पाहिजे. आपण पाहू शकतो नागपूरकरांनी आतापर्यंत श्रद्धांजली असेल किंवा यासोबतच ज्या पद्धतीनं देशासोबत राहण्यासाठी प्रयत्न करता येईल ते प्रयत्न केल्या. आता सर्जिकल स्ट्राईक 2 झाला आहे, त्यामुळे आनंदसुद्धा व्यक्त करतात. व्हिडिओ सुनील लोंढेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज18 लोकमत, नागपूर. निश्चित अगदी उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सुद्धा आनंद व्यक्त करण्यात येते. ठिकठिकाणी भारतीयांनी हा जोश व्यक्त केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा नाशिकमध्ये सुद्धा अगदी असंच वातावरण विलास पाहायला मिळते. नक्कीच आपण नाशिकला जाणार आहोत, पण ज्यांनी आता टीव्ही ऑन केलेला आहे त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. आज सकाळीच आपल्या भारताच्या जवानांनी हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळं उद्ध्वस्त केलेले आहेत. ज्यांनी आता टीव्ही लावलेला आहे त्यांच्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज ही आहे की आज पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा जो बदला आहे तो भारताच्या हवाई दलाने घेतलेला आहे आणि पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवरती त्यांनी हल्ला करून दहशतवाद्यांचं कंबरड मोडलेलं आहे. मृत्यूचं थैमान घालणाऱ्या या दहशतवाद्यांना धडा शिकवलेला आहे. त्याचेच पडसाद आज भारतात उमटताना पाहायला मिळत आहेत. थेट जाऊया नाशिकला, जिथे आमचे प्रतिनिधी आहेत प्रशांत बांग यांच्याकडे. प्रशांत, हाऊस द जोश?
लागवी नक्कीच आम्ही नुसतं बोलत नाही तर करून सुद्धा दाखवतो हे आपल्या भारतीय जवानांना सैन्यानं दाखवून दिलं। आपण नाशिकला लागवी बघतोय, भोसला सैनिकी स्कूल कॉलेजचे हे सगळे विद्यार्थी प्रचंड आनंदी आहे, उत्साही आहे। पाकिस्तान का कुरापत काढणारा कोणालाही सोडणार नाही। जवानांनी जो आज हल्ला केला, पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जो घुसून हल्ला केला, तो हल्ला केला त्याचं समर्थन करताय, देशाच्या विजयाच्या जवानांच्या घोषणा देत आहेत। विंग कमांडर शिरीष पै आपल्या बरोबर आहेत। आज पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून हल्ला केला भारतीय जवानांनी, काय प्रतिक्रिया? ये एक सबसे बड़ा सबक है पाकिस्तान को कि अगर वो टेररिज्म स्पॉन्सर करे तो हम लोग अंदर जाके घुस के उनको एक सबक सिखा के वापस आ सकते हैं। ये मेरे ख्याल से पाकिस्तान ने कभी एक्सपेक्ट नहीं किया था कि हम लोग एयरफोर्स यूज़ करेंगे और उनकी जो ट्रेनिंग सेंटर्स है बॉम्ब करेंगे, लेकिन आज उनको एक बहुत बड़ा सबक मिल गया कि हम लोग ना सिर्फ आर्मी का बट एयरफोर्स भी यूज़ कर सकते हैं और नेवी भी यूज़ कर सकते हैं। ऐसा कई बार हुआ है कि उनको सबक दिए गए, इशारे दिए गए, उसके बावजूद भी पाकिस्तान समझने को तैयार ही नहीं है। क्या यह सिर्फ शुरुआत है या बार बार होते रहेगा? आप खुद फौज के अधिकारी है। पहले जो सबक सिखाए थे छोटे छोटे सबक थे, शायद 30 लोग 40 लोग 50 लोग मारे गए थे, लेकिन आज जो हुआ है वो काफ़ी लार्ज स्केल डैमेज है। मेरे ख्याल से कम 1000-1500 लोग मारे गए हैं उनके, और मोस्ट इम्पॉर्टेंट है कि उनके जो कैंप्स है पूरी तरह डिस्ट्रॉय किया गया है। नक्कीच आपण बघतोय की एक महत्वाची माहिती दिली की या दहशत 1000 ते 1500 त्यांचे लोक मारले गेले जाऊ शकतात। हे सगळे काय भावना आहे तुझ्या आज? आज खूप चांगलं वाटतंय की हिंदुस्थानने पाकिस्तानवर वार केला आहे आणि जे पण इंडियाने केलंय पाकिस्तानवर ते खूप चांगलं केलंय। नक्की सैन्यात जाणार का? हो। काय करणार सैन्यात जाऊन? अशा या येड्यांना मिटवण्यासाठी आम्हाला तर जावंच लागणार सोल्जर्सला पुढे। आपण बघतोय की ही जी ब्रिगेड आहे, मग ती मुलांची असो का मुलींची, ही पूर्ण ताकदीने तयार आहे कोणत्याही परिस्थितीत आपल्या देशावर वाकड्या नजरेने बघणार आहे, कोणालाही सोडणार नाही। हे सगळे सैनिकी शिक्षण घेणारे विद्यार्थी। लागवी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की या सगळ्यांचे पालक आजही सैन्यात आहे। पुलवामामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या वेळेस बाजूच्याच गाडीमध्ये कोणाचे वडील होते तर कोणाचे काका, पण प्रत्येकाच्या मनात एकच जोश आहे की कोणत्याही परिस्थितीत देशावर वाकड्या नजरेने जो बघेल त्याला सोडणार नाही। समर्थन करतायत सगळे आणि ही सुरुवात आहे असं म्हणताय लागवी। निश्चित प्रशांत, खरं तर हाच जोश आहे, खरं तर हा संताप होता गेल्या अनेक दिवसांचा, आणि यानंतर मात्र थेट पीओकेत घुसून कारवाई केल्यानंतर प्रत्येक जण आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतोय।